माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि छत्रपती प्रतिष्ठा त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रम हा पुढे लवकर यावं. आपल्या सरकारचे जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दातून या ठिकाणी उपस्थित मी लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब विचारपटावर माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की त्या खुर्चीने अभिमान वाटावा आणि गळ्यात घातलेल्या हाराने अभिमान वाटावा. परिसर हायस्कूल देगलूर मैथन देगलूर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे पूर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय गोविंद नांदेडे साहेब. आज योग असा होता की सर्व संघटना एकत्र आल्या. योग आहे आज आणि शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं शिक्षक संवाद आणि विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. ज्या शाळा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शाळा या योजनेमध्ये पहिला दुसरा तिसरा आल्या त्या सर्व शाळा जिल्ह्यात एकत्र करण्यात आल्या. त्यानिमित्तानं शिक्षक सगळे एकत्र आले आणि शिक्षकांशी संवाद झाला. माननीय आमदार साहेबांचा योगावर वाढदिवस, त्या वाढदिवसाचे औचित्य साधून संघटनेनं किंवा शिवछत्रपती प्रतिष्ठानं जो आयोजन केलं ते खूप छान प्रकारे आयोजन केलं. या निमित्तानं शिक्षकांच्या मनामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा एक विचार निर्माण होत असतो आणि संवाद जो घडतो त्या संवादामुळं खूप प्रगल्भता येते चिंतनामुळं. तर ते आज या मुख्य कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं आणि विद्यार्थ्याला प्रेरणा देणं, शिक्षकांना प्रेरणा देणं असाही उद्देश होता. आणि योगायोगानं आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्यांचंही अभिनंदन करणं अशा प्रकारचा एक सर्व गुणसंपन्न एकात्मिक अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आज. आणि त्याला माननीय आमदार साहेबांसह विचारपीठावर खूप अगदी माननीय कपाळे साहेब अगदी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते. शैक्षणिक विचाराचं व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी योगायोगानं वडजे सर, बसवदे सर, पाटील साहेब आमचे अशोकराव आणि इतर अगदी बेग सर या सगळ्यांनी मन लावून आज रविवार या कामासाठी व्यतीत केला की विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी त्यांना प्रेरणा मिळावं यासाठी म्हणून ह्या संघटना एकत्र आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आम्ही शिक्षण क्षेत्रातले एक अधिकारी म्हणून, पूर्व शिक्षण संचालक म्हणून आणि शिवसाहेबांच्या वतीनं त्या सगळ्यांचं अभिनंदन करून यापुढं असं वातावरण संघटनांमधलं जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे तो कायम ठेवला तर मला असं वाटतं की नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम व्हायला आणि गुणवत्तेमध्ये पुढे जायला वेळ लागणार नाही. योगायोगानं शिक्षणाधिकाऱ्यांचे विचार आम्ही ऐकले, सकारात्मक विचार आहेत, उत्तम विचार आहेत गुणवत्तेच्या दृष्टीनं. त्याबद्दल या सगळ्या शिक्षक संघटनांचं आम्ही अभिनंदन करतो आणि हा जिल्हा सर्वोत्तम व्हावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.